हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर काल मी जे पॉडकास्टच्या शेवटी म्हणाले होते की मी आज वेगळं पॉडकास्ट करणार होते, पण माझा थोडा अभ्यास बाकी होता आणि म्हणून मी ते उद्या करणार आहे. तर ते पॉडकास्ट मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि बरंच झालं मी आजवर ढकललं ते, कारण थोडं अजून मला त्याच्यामध्ये ॲड ऑन करायला मिळालं, काही गोष्टी कळल्या आणि जे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्या व्यतिरिक्त म्हणजे खरंच इतका दबदबा निर्माण झाला ना मंडळी, म्हणजे कोणी हे आता ते लोक तर ते मानणारच नाहीत, ह्याची गॅरंटी आहे फुल. पण सगळेजण असं म्हणजे आपण किती सच्चे आहोत आणि आपण किती रियालिटी दाखवतो आणि आपण किती खरे आहोत आणि आपण सगळ्या गोष्टी कसं कबूल करतोय, ह्या सगळ्या गोष्टी आता दाखवत आहेत. आणि हे असंच झालेलं नाही आहे, पण हा सच्चेपणा, हा सो कॉल्ड सच्चेपणा आहे ना, तो असाच आलेला नाही आहे, हा उघड पडला आहे. आणि आता ते उघड पडलं आहे, आता झाकण्यासारखं किंवा झाकलेलं काही राहिलंच नाही आहे, सगळं उघड्यावर आलं आहे. त्याच्यामुळे आता तो सच्चेपणा बाहेर आलेला आहे. सो मी जास्त तुम्हाला कन्फ्यूज करत नाही. आजचं पॉडकास्ट असणार आहे बोचू द बोचूमॉनवर. लिटरली आता लास्ट काही व्हिडिओज असे कन्फेशनचे येत आहेत. असं वाटतंय की क्रिसमसच्या निमित्ताने बोचूनेच काहीतरी कन्फेस करायचं ठरवलं आहे आणि आता हळूहळू सगळ्या गोष्टी रिव्हील करत आहे. म्हणजे मी जुने व्हिडिओज टाकते, त्यानंतर मी डाएट करते पण माझं वजनच कमी झालेलं नाही आहे, त्यानंतर आमचा हा मॅनेजर आहे, हाच आमचा मॅनेजर आहे आणि मॅनेजरला आता रिव्हील केलेला आहे आणि तो किती चांगला आहे आणि त्याच्यामुळे किती आम्हाला फायदा होतो आणि तो किती हुशार आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तर हे तुम्हाला खरंच असं वाटतं मंडळी की हे आत्ता हिला उपरती झाली आहे किंवा आत्ता ही काहीतरी असं म्हणजे खरी असल्याचं आव आणते? नाही 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 नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल, जे की तुम्हाला वाटतच नसेल, कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे हे आपण कधीचंच ओळखलेलं आहे आणि हेच आपण वारंवार सांगत आहोत आणि आपल्याकडे याचे इनफ पुरावेही आहेत. आणि त्यामुळे आता देर आहे दुरुस्त आहे प्रमाणेच, त्या उक्तीप्रमाणे काही मंड थंड अंड भक्तांचे डोळे उघडलेले आहेत आणि आता ती रियालिटी बाहेर येण्यासाठी, म्हणजे ऑलरेडी जी बाहेर पडलेली आहे ती फक्त आता ही एक्सेप्ट करते, कारण एक्सेप्ट करण्याशिवाय तिच्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. सो वेल डन ऑल ऑफ यू. आणि खरंच सच्च्याची साथ दिल्याबद्दल आणि तुम्ही नेहमी वेळोवेळी खरेपणा ओळखल्याबद्दल आणि त्याचप्रमाणे ह्यांचा खोटेपणा उघड पाडल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कुडोज टू यू. 3 cheers टू ऑल ऑफ दोज ज्यांनी बोचूचा खोटेपणा उघडा केला, ज्यांनी बोचूला हे कन्फेस करायला भाग पाडलं, ज्यांनी बोचूची रियालिटी उघड केली आणि ज्यांनी तिला सिंगल डिजिटवर आणून आपटलं आणि अजून अजून आपटवणार आहेत यापुढेही. आणि ज्यांचे डोळे नंदलेस, अशा लोकांचेही आभार, अशा लोकांनाही 3 cheers ज्यांचे डोळे उशिरा का होईना उघडले आणि जे अंडे होण्यापासून वाचले. सो 3 cheers टू ऑल ऑफ यू. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. इसकी भोली सूरत पे ना जाओ. जो भोली हे नाही, पण जो आता आव आणलाय ना त्याच्यावर बिलकुल जाऊ नका. हे लोक कधीच सुधारू शकत नाही, त्यांचा खोटेपणा असाच चालू राहणार आहे. आता फक्त जो खोटेपणा केलेला आहे ना तो फक्त आता असं दाखवण्याचा प्रयत्न करते की नाही मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, आणि मी तर सांगतेच आहे, हा बघा हा आहे तो, हा आहे आमचा मॅनेजर, आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी आता व्हिडिओमध्ये आता पुढे पॉडकास्टमध्ये शेअर करणारच आहे. फक्त तुम्हाला इतकंच सांगते की बिलकुलच ही सुधारली आहे किंवा ही चेंज झाली आहे आणि ही सच्ची आहे असं अजिबात ह्या भ्रमात राहू नका. हा पण एक वेगळा, फक्त एक वेगळी चाल आहे, ही वेगळं काहीतरी दाखवण्याचा असा प्रयत्न करते ती आणि परत ती मूळ पदावर येणार आहे. तर अजिबात फसू नका. अशा भुरट्यांच्या ह्याच्यामध्ये जालमध्ये फसला ना तो गेला, आयुष्यात न उठला. सो बिवेअर ऑफ सच ठग्स. आम्हाला तर हे केव्हाच कळलेलं बोचू की तू कधी जुने पुराणे व्हिडिओज टाकते आणि काही उलटसुलट टाकते. एकदा ॲन्युअल डेचा व्हिडिओ दाखवून झाल्यानंतर 4 दिवसानंतर परत रिहर्सलचा व्हिडिओ, काहीतरी रिहर्सलला गेली आहे आणि आज स्टेज रिहर्सल आहे बोलते आणि त्याच्यामध्ये काहीतरी फिशोचा हॉल दाखवलास. तर तेव्हा काय त्याच्या आधीच जेव्हा ॲन्युअल डेचा व्हिडिओ पण आला ना तेव्हाच आम्ही समजून गेलेलो की हा तर क्रिसमस वेकेशन लागायच्या आधीचा व्हिडिओ आहे आणि कधीचे जुने पुराणे व्हिडिओ टाकते आणि ते सतत
चर्चा आणि त्या कॉमेंट्स आणि मी इन्स्टावर स्टोरीज पोस्ट करत होते, त्याच्यावरून तुला कळून चुकलेलं की आता आपलं काही जास्त वेळ लपून राहणार नाही आहे. सो बेटर आहे आता सगळं झाल्यानंतर आता तू येऊन कन्फेस केलंस की अरे कालचा तो अख्खा व्हिडिओ या बाईने ह्याच्यावरच छापला एवढं सगळं क्लॅरिफिकेशन देण्यामध्ये की असं का झालं, आणि मी स्वतः सांगते की व्हिडिओज लेट येत आहेत, असं येत आहे, आणि तरीही काही अंड्यांचं ना म्हणजे आपली अक्कल पाजळतातच आहे. आज तिला काहीतरी सांगतायत की ह्या रूटने जा, त्या रूटने, हा रूट जास्त चांगला आहे, तुला इथे पोचायला हा रूट जास्त चांगला होईल. अरे भाई, तिने काल तुम्हाला एवढं सांगितलं तरी तुमच्या डोक्यात घुसत नाही का? कुठल्या लेवलचे अंडे आहे रे तुम्ही? हां, सडक्यांचे पण म्हणजे ना सडलेले ना तुमच्यावर सडके आता फेकून मारले पाहिजेत. बावळट बुडाचे कुठचे कसले आहे रे तुम्ही? सांगते ती, स्वतः सांगितलं, मी नाही, मी सांगते ते तुमचं तर नाहीच आहे, तुमच्या डोक्यात नाहीच पडू शकत, खोकले कुठचे. पण आता ती स्वतः बोलली आहे तरी पण आज आज तेच बोलताय की काय तर ह्या रूटने जा, त्या रूटने जा. त्याच्यावर तिने रिप्लाय पण केलं आहे की येस वी हॅव ऑलरेडी बीन देअर. ते जाऊन जमाना आला झाला जाऊन येऊन ती असं सगळं आराम करून आता ती आरामात व्हिडिओ पोस्ट करत बसली आहे. तुम्हाला काय वाटलं? तुमच्यासाठी एकदम मेहनत घेते तुमच्यासाठी, आणि हे आजचं नाही आहे, हे कधीचं चाललं आहे. तिचं कुठलेच व्हिडिओ लेटेस्ट नाही आहे. काय सांगत होती मागे, काय सांगत होती त्या दिवशी ते हगारोचं काहीतरी प्रमोशन केलं तेव्हा फटाके वाजत होते. ते पकडली गेली नसती ना, जर आपल्याकडे प्रूफ नसले असते ना, हिने ते पण खपवलं असतं की आत्ताचेच टाकते मी, आत्ताचेच टाकते, आणि क्रिसमसचे फटाके फुटतायत हे बोलायला पण ती मागे पुढे बघितलं नसतं. पण आता पकडली गेली आहे ना, म्हणून आता ती सगळं कन्फेस करते. तरी अंड्यांचं काय बाबा, अलगच लेवल आहे, वेगळ्याच दुनियेत राहत आहेत. अशी अक्कल पाजळतायत की बापरे आम्ही किती फिरून आलोय आणि आम्ही आता सांगणार आमच्या बोचुडीला आणि सुजवणार तिचा. बावळट कुठचे, चुप बसा. त्या ॲन्युअल डेवर 2 व्हिडिओज छापले. का तर म्हणे खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मी 2 पार्टमध्ये केले. अरे भाई, त्याची ते 1 पार्टची पण लायकी नाही आहे त्या व्हिडिओची. तू 2 पार्ट करून खपवलेस लोकांच्या डोक्यावर, माथ्यावर, त्या अंड्यांच्या सडक्यांच्या. काय तर काय प्राऊड वगैरे. अरे मुलांना ॲन्युअल डेमध्ये बघून किंवा नाच करताना बघून, काही ॲक्ट करताना बघून पॅरेंट्सना छान वाटतं, फील गुड होतं. या भावना वेगवेगळ्या आहेत. प्राऊड फील होण्यासारखं काय त्याच्यामध्ये? अच्छा, तुला असं वाटतंय का की आता मुलगी धंद्याला लावायला तयार झाली म्हणून म्हणजे पैसे कमवायचा मार्ग, बच्चा दिखाओ पैसे कमाव. हां, महिन्याचं जे स्वप्न बघितलं होतंस महिन्यासारखं, तसं ते पूर्ण होण्याचं असे आसार दिसत आहेत असं म्हणून तुला प्राऊड फील होत होतं का? कारण प्राऊड फील होण्यासारखं त्याच्यात काहीच नव्हतं. म्हणजे जितकं हिने हाईप केलं 2 व्हिडिओ टाकून की अरे मला खूप प्राऊड फील झालं, मला खूप प्राऊड फील झालं. अभ्यास तर काय नाही, तिची शाळा बिळा बुडते, शाळेचे काय कधी अभ्यासाच्या बाबतीत प्राऊड फील होताना कधी बघितलं नाही. हे म्हणजे ठीक आहे, नाचाच्या ह्याच्यामध्ये वगैरे पण असतं, त्यातही टॅलेंट असतं, पण असं काही एक्स्ट्रा असं काही नव्हतं. असं काहीतरी वेगळीकडे जाऊन असं काही केलं नव्हतं, किंवा असं काही तिला काही प्राईज किंवा असं काही मिळालेलं नाही आहे, कुठल्या तरी इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट असं काही केलेलं नाही आहे ना. नॉर्मल ॲन्युअल डे होता तो, आणि त्याच्यामध्ये सगळ्या स्कूलच्या मुलांनी पार्टिसिपेट केलेलं. सगळे स्कूलची मुलं आपापल्या परीने काय ना काहीतरी, सगळेजणांनी आपलं त्याच्यामध्ये रोल होता त्यांचा. सो त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं. आणि राहिला प्रश्न, ती एकदम सेंटर स्टेज वगैरे होती. तर आता मला खरंच अगेन त्या स्कूलवरच डाऊट आहे आणि त्या टीचर्सवर, ज्या प्रकारचं हिचं म्हणजे असं बोलणं आहे. मी तो टीचरला फोन केला कन्फर्म करण्यासाठी वगैरे. सो हिने अशा प्रकारचा कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश केला असेल, त्या टीचरला पण ही गिफ्ट्स आणि हे सगळ्या गोष्टी देत असेल लाचलुचपत, आणि हे करून आपल्या मुलीला आणि हिच्याकडनं काही ना काहीतरी मिळतं, किंवा स्कूल पण हा फायदा बघत असेल की अरे बाबा हिच्या आईवडील आहेत आणि आपल्या स्कूलचं नाव होईल. तर मला स्कूलला हे सांगायचं आहे, जर तुम्ही ह्याच्यामध्ये असाल ना, ह्या भ्रमामध्ये की हे कोणतरी आहेत आणि सोशल मीडियावर आहेत, तर ह्यांची मुलं ह्या स्कूलमध्ये आहेत म्हणून आपल्या स्कूलचं नाव रोशन होईल, तर सॉरी, यू आर अंडर रॉंग इम्प्रेशन, आणि तुमच्या स्कूलचं नाव खराब होतं आहे. कारण ज्या प्रकारचं ह्यांचं लाईफस्टाईल आहे, ज्या प्रकारची ह्यांच्या मुलांची जडणघडण आहे, आम्ही बघतोय आमच्या डोळ्यांनी, अशा स्कूलमध्ये जिथे ह्यांची मुलं जातात, आम्ही बिलकुलच त्या स्कूलला ऑप्ट करणार नाही. कारण आम्हाला अशी जडणघडण नको आहे, आणि आम्हाला अशी फालतूगिरी असणारी किंवा
अशी पार्शालिटी करणारी किंवा कोणाला जास्त फुटेज देणारी, रिअल टॅलेंटला न ओळखता कोणाची तरी चाटुकारिता करणारी अशा स्कूल आणि अशा टीचर्सच्या सान्निध्यात आम्हाला आमची मुलं नाही द्यायची आहेत. आम्हाला आमची मुलं अशा स्कूलमध्ये रादर घालायला किंवा त्यांना पाठवायला आवडेल जी फेअर असेल आणि ज्या स्कूलचा फोकस असेल मुलांच्या ओव्हरऑल ते जडणघडणीवर आणि त्या स्कूलमध्ये अभ्यासाला महत्त्व असेल, ना की ह्या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतीलच, पण स्कूलमधला अटेंडन्स, टाईमली सबमिशन्स ह्याला प्रायोरिटी असेल अशा स्कूलमध्ये आम्हाला घालायला आवडेल. ज्या स्कूलमध्ये पॅरेंट्स आणि टीचर्स इक्वली रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करत असतील, ना की पूर्ण टीचर्सवर ढकलून पॅरेंट आपलं उंडरत आहेत गावभर आणि प्रत्येक वेळेला नुसतं आपलं काही झालं तरी सेलिब्रेशन, काही झालं तरी खायचं, काही झालं तरी आता तिला गिफ्ट द्यायचं, मग ते आता ॲन्युअल डेमध्ये पार्टिसिपेट केलं म्हणून गिफ्ट आणि म्हणून सेलिब्रेशन, काय तर तिला घेऊन गेलो आणि सेलिब्रेशन काय म्हणजे नावाला तिला काय तो मूवी तिला काय समजणारा होता की काय होतं, आणि तो पण रात्रीचा 11 वाजता वगैरे. एवढं ती थकून आलेलं आहे ॲन्युअल डेमधनं. त्या दिवशी काय संध्याकाळी थोडं प्रॅक्टिसला काय बोलवलं तर हिचं एकदम असं बिचारी गं माझी मुलगी. आणि आता तिला एवढं ॲन्युअल डेला ती जाऊन आली, ती थकली नाही आहे. तो ॲन्युअल डे संपला कधी, तू मूवीला गेलीस कधी, हादळलंस कधी, तिथून मग मूवी बघून रात्री ती अर्ध्या मूवीतच झोपली. अरे काय तिचं लाईफस्टाईल. आणि त्या दिवशी त्या फनीला मोठा विचारत होती की कापायचे का हिचे केस, कापायचे का, त्याला बॅड लाईटमध्ये दाखवते. तो तर आहेच, तो तर आहेच लोमत्या गुडप्या, पण तू पण काय कमीची नाही आहेस. तर असे जे अविचारी लोक, हे लोक ज्या शाळेला चूज करतील ना, सॉरी पण अशा लोकांच्या भरोशावर तुमच्या शाळेचं नाव कधीच चांगलं होऊ शकत नाही. आणि काय ते इंग्लिश मूवीचं वगैरे असं काय ज्ञान देत होती की असं नसतं, हिंदीसारखं नसतं, हे वेगळं असतं, आपल्यासारखं नाही, त्याच्यामध्ये अशी गाणी नसतात आणि काय नसतं आणि नाव पण दाखवत नाही, एकदम वेगळं असतं, तुम्हाला समजणारच नाही. तुला काय समजलं ते सांग, तुला स्वतःलाच काही समजलं नाही म्हणून फक्त वेगळा असतं, फक्त एवढंच कळलं की काहीतरी वेगळा असतं. चुप बस. नंतर ते क्रिसमस इव्हला पण जाणं एवढं म्हणजे मॅन्डेटरी आहे का बाई. म्हणजे ठीक आहे सर्व धर्म समभाव आणि सगळ्या गोष्टी, पण काही गोष्टी असतात ना ते त्यांना एन्जॉय करू द्या ना. तुम्ही नंतर जा, पण तुम्ही पण त्याच गर्दीमध्ये आणि गोंधळात गोंधळ घालायला कशाला. तुमचं काय काम आहे तिथे. उगाचच नाटकी तो फण्या तिथे जाऊन हात जोडतोय आणि नाटकं करतोय. किती ते फेक आणि कुठेही जात असतात, का वेळ नाही काळ नाही, त्या मुलीची नुसती फरफट करत नेतात आणि काही दाखवतात. आता इतर वेळेला पण असतं ना, इतकंच जर तुम्ही मानता तर खरंच मनापासून मानता तर इतर वेळेला जा ना. त्यांच्या सणामध्ये कशाला डिस्टर्ब करता. तो तरी त्यांच्या सणाच्या वेळेला तरी त्यांना पूर्ण त्याचं लुफ्त उठवू द्या, त्यांना त्याचं पूर्ण जितकं शांततेत पार पाडता येईल, जितकं त्यांना कनेक्ट होता येईल त्या धर्मियांना त्यांना कनेक्ट होऊ द्या ना. तुम्ही कशाला मध्येच आणि नुसती लुडबुड सगळ्यामध्ये घुसायचं. आणि त्या मुलीला तर कसलेही गिफ्ट देत असतात, काय तर आता काय सॅन्टाने गिफ्ट आणलं आणि परत ते बार्बी, तिला येडी केलंय अक्षरशः. म्हणजे आत्तापर्यंत लोक मला म्हणायचे, पण मला असं वाटायचं की ठीक आहे, पण नाही, आता सिरियसली असं वाटतं ऑन अ सिरियस नोट पुरतं वेडं करून ठेवलंय त्या मुलीला अक्षरशः. नुसतं तिची पण हरकत आहे ना आता त्या फेरीसारखी होत चालली आहेत. म्हणजे ती मैना एक आहे, ती वयापेक्षा जास्त पोक्त वागते, आणि ही एक आहे जी वयापेक्षा जास्तच बालिशच होत चालली आहे दिवसेंदिवस. कसं होणार ना, ग्रोथ होणारच कशी, कारण कोण नाहीच आहे त्याच दुनियेत आहे ती, त्या बार्बी वर्ल्डमध्ये नुसती. दुसरं काही तिला बाकीच्या आपल्या वयाची मुलं कशी असतात ते माहितीच नाही ना, त्या मुलांमध्ये राहिलीच नाही आहे. आई म्हणे हिला जिम्नॅशियमला टाक, काहीतरी ते बॉल डान्सची एकच काहीतरी स्टेप होती, ती फक्त असं हात करून दाखवलं तर जिम्नॅस्टिकला हो तिला तर मी टाकणारच आहे. भाई तू आधी तिला सायकलिंगला नेणार होतीस आणि काय खेळायला नेणार होतीस ते बघ, एक रुटीन सेट करणार होती ते बघ. त्या लोमत्याच्या चक्करमध्ये ते पण राहिलं बाजूला. लोमत्याला नको असते ना, ती लोमत्या कळटवत असतो तिला. मग मला टाईम स्पेंड करायचा आहे माझ्या भोचू बरोबर, मलाच बघायचं आहे भोचूमान, मला भोचू बरोबर फिरायचं आहे, ही नको मला. नाही तू नाही यायचा आमच्याबरोबर.
तर तर मग तिचं राहिलं ते, तिला साधं खेळायला नेत नाही आणि जिम्नॅस्टिकला नुसतं पैसा घालणार, जाणार तर नाही ती मुलगी, लिहून देते मी. कारण ती मुलगी जाईल, तिला जायचं पण असेल, पण ही बाई नेणार आहे का? हिचं उंडारणं आणि हिचं टाईम स्पेंड करणं आणि हिचं काय ते बोचूवर फोकस मारणं संपेल, त्याच्यानंतर त्या मुलीकडे लक्ष देईल ना. मला वाटतं पूर्ण ह्याच्यामध्ये ना सगळ्यात लास्ट प्रायोरिटी लिस्टमध्ये सगळ्यात लास्ट असेल तर ती पोरगी आहे. नंतर काय तर ते डब्बे करत बसली. आज मला वाटलं की मी सगळ्यांना डब्बा देते. अरे डब्बा बनवण्याच्या आधी तू जरा विचारायचं तरी, बघायचं तरी कोण आहे कोण नाही. हिने स्वतःच ठरवून टाकलं की हिच्याच ह्याच्यावरती आता डब्याची वाट बघत असणार, म्हणून हिने बनवले आणि बरोबर हिला ना चांगलीच पडली. कोणीच नाही, सगळीकडनं रिजेक्ट झाली. सगळेजण बाहेर गेले. तू काय एकटीच उंडारते का? लोक पण जातात फिरायला कधी कधी, आली मोठी, तुझा डब्बा खायला घरी बसलेत ते. त्या मैत्रिणीकडे जाणार होती, ती मैत्रिणी घरात नाही. छुट्टीताईने आपलं पार्सल इथेच आणून दिलं, छुट्टीताईकडे देण्याचा प्रश्न नाही. त्या मोठ्या वहिनीला तर वाळीतच टाकलंय वाटतं, त्याच्यामुळे तिच्याकडे काय गेली नाही. आणि मग फुगी आईकडे होती, मग आईकडे घेऊन गेली. तर आईने पण हात वर केले की मी ऑलरेडी जेवण बनवलंय, तरी जबरदस्ती तिच्या गळ्यात मारून आली असली ही. आणि वरून सांगते मी सगळ्यांसाठी डब्बा मला तरी द्यायचा होता. अरे कशाला? तू काहीतरी विचारायचं तरी, नाही तर सांगायचं तरी त्यांना की आज मी पाठवेन म्हणून. सरप्राईज देते डोंबलाचं. काहीतरी हगारोचं असेल ना फुकट, तर ते स्टीम मोदक बोलते, ते मोमोज तिने मोमोज नाही मोमो, ते मोमो रेडीमेड आणलेले, ते फक्त त्या हगारोच्या स्टीमरमध्ये स्टीम केले आणि असं दाखवत होती. पूर्ण व्हिडिओ छापला त्याच्यावरती. एक नंबरची ना वाह्यात आणि युजलेस बाई आहे. नुसतं तो ना शेपटा असा झुपका असा टुणूक उडवायला सांगा बस. ती एक रील टाकली आहे, ती बघितली का? काय चालते आणि काय खांदेड, असं कोण चालतं असं बोचा उडवत. आणि तो फण्या तर बापरे नेक्स्ट लेवलच आहे. त्या मुलीचं पण म्हणजे मुलीशी पण भांडतो असा गुडप्या. तरी बरा नुसता डब्बा खायला जातो, कामधंदा नाही. तरी पण ते फोल्डरवरून ती मुलगी असंच बोलली की हे माझ्यासाठी आहे. नाही, बाबांना हे असलं खूप आवडतं. नाही, हे माझ्यासाठी आहे, बाबांना आवडतं हे असलं, मी नाही देऊ शकत, तू गप्प बस, सगळंच काय तुला पाहिजे, काय पाहिजे. अरे ओके फण्या, ओके, ती लहान आहे, तू काय तिच्या वयाचा आहेस का गुडप्या? आणि फुग्गी शॉपिंगला घेऊन गेली. कशाला? उगाच वेड्यासारख्या शॉपिंग करत फिरत असतात. आणि ते कपडे दाखवले सगळे, जसं काही हिने मागवले. ही काही मागवत नाही. जर मागवत असती तर ते ॲफिलेटच्या लिंक दिल्या नसत्या हिने. असं कोण पण लिंक नाही लावू शकत. असं लावायचं तर मग मी पण लावले असतं ना. असं अलाउड नाही आहे. हे पेड प्रमोशन आहे. आले मोठे मी हे मागवते आणि 1 महिना वापरते आणि मी देऊन टाकते आणि मी डोनेट करते. म्हणजे किती ना, असं जर एखादी व्यक्ती जर महिन्याला डोनेट करते म्हणजे किती ते मागवायचं आणि किती डोनेट करायचं. आणि असं महिन्याभरात जर हिने 10 ड्रेस मागवले तर महिन्याभरात तो एक ड्रेस ती किती वेळा घालत असेल? जुनं नाही करायचं, ठीक आहे, जुनं नाही, मला खूप जुनं द्यायला आवडत नाही, पण म्हणून काय असं उगाचच मागवायचं आणि डोनेट करायचं, उगाचच मागवायचं? एवढीच चरबी आहे हिच्या अंगामध्ये नाही, सगळी तिथेच भरली आहे हिच्या. ते अक्कल पण तिथेच आहे आणि चरबी पण तिथेच आहे. ते चरबीने ना आखलेला पूर्ण असं ओव्हरलॅप केलंय, पूर्ण असं ना लपेटलंय. त्याच्यामुळे ना अक्कल शून्य झाली आहे बाई. आणि त्या फुगी बरोबर गेली. ती फुगी तर बाई काय अशी दाखवते की मी किती इनोसेंटली असा हात फिरवते ना. तिचं बघितलं हात? काय नाही, सगळीकडे फिटिंग असो नसो, बुब्बूला फिटिंग असलं पाहिजे बाबा. बुब्बू असे दाखवते असे करून, बुब्बूवर हात अशा लावून, असे म्हणजे टॉप असा बुब्बूला बसला पाहिजे. बुब्बू इज द मेन थिंग. आणि ही म्हणे की मी बारीक झाले. ते कळलं आम्हाला. फुगी बोलली की एक्सेलमध्ये आहे का दाखवा. कसली बारीक झाली आहे. आणि लोकांनी पण हिला विचारलं की एवढं डाएट करते, एवढं सांगते तू, आम्हाला दाखव जरा तुझं वजन. तर बोलते नाही, मी वजन नाही दाखवू शकत, माझं वजन नाही कमी झालंय. अरे वजन नाही कमी झालंय, मग बारीक कसं झाली तू? बारीक झालं म्हणजे काय, वजनावरच दिसलं पाहिजे ना. आपण ठरवतो त्याच्यावरनंच ठरवतो ना. तसं काय दिसायला आणि याचा तर असं कोणी कोणाला काही बोलेल की हां पहिल्यापेक्षा बारीक वाटते आणि झाली आहे तू आणि बारीक असं. पण मेन तर वजनावरच असतं ना. अरे असली बात तो तब होगी जब वजन घटेगा. कुठे वजन? मागे तर बोललेली 7-8 किलो कमी झाले, आता म्हणते नाही कमी झाले. पक्की शाणी ग तू. पकडलं.
पकडला, अरे ही कसली बारीक होते, चर चर चरते म्हशीसारखे. कोण आलं की आपलं त्याला घेऊन सुटली, त्याला घेऊन आपलं गेली कुठे ना कुठे खायला. फुगी आली तिच्याबरोबर, त्याच्यानंतर चंची बरोबर, त्याच्यानंतर फण्ण्याबरोबर, नंतर काय झालं तर काय नाचली पोरगी तर त्याचं सेलिब्रेशन. असं करत करत म्हणजे रोज रात्रीचं जेवण जी व्यक्ती काही ना काही कारणाने बाहेर करते ती काय बारीक होणार आहे. बघितलं का तिला रात्री घरात पायाला भिंगरी लागले आणि म्हणे की सासू आई आता बरी आहे, चच्चू आई आता चालू शकते. अरे तुझ्या ती चालू शकते नाही चालू शकते ते मॅटरच नाही करत. तू तर म्हणजे पूर्ण परिस्थितीचा फायदा उचललास. म्हणजे जे लोक कधी राहिलेच नाही आहेत एकत्र त्या लोकांचं आपण समजू शकतो की चला त्यांना काही नाही आहे, बॉन्डिंग नाही आहे, पण तुम्ही एवढं बॉन्डिंग आमची फॅमिली आणि हॅप्पी फॅमिली आणि आम्ही एकत्र आणि छच्चू आई पण कसं म्हणजे आमचा फन्या म्हणजे एक नंबर, माझा फन्नी पोरगाच चांगला आहे, असं आहे तसं आहे. आता काय झालं, रियालिटी आत्ता कळली ना. जेव्हा गळ्यात आले होते पाय तेव्हा कळलं फन्या किती थांबला तो छच्चू आईजवळ. लोमत्या आहे तो, लोमत्या सगळ्यात पहिले. तुमचा गुडप्या पोरगा आहे ना तो लोमत्या पहिले आहे, बाकी सगळं नंतर आहे. ही रियालिटी समजून घ्या. आता तरी डोळे उघडले का छच्चू आई? हां, आता जे पाय नीट झाला ना त्याच पायाने एक द्या त्याच्या एक. समजलं ना काय ते, समजून जा कंबरड्यात. म्हणजे त्याला हे होईल, म्हणजे रिअलाईज होईल की खरंच आईचा पाय एकदम नीट झालेला आहे. त्याला कळणारच नाही ना, म्हणून प्रात्यक्षिक करून दाखवा. आणि आता बोचू ब्रेक घेणार आहे बरं का, सगळं सुरळीत आणि एकदम स्ट्रीमलाईन होण्यासाठी आणि वेळेत पॉडकास्ट येण्यासाठी ब्रेक घेणार आहे. का आता नाही करायचं आहे तुला ते काय ते रेकॉर्ड नाही करायचं आहे? रेकॉर्ड तर करायचं आहे. ब्रेक म्हणजे काय, तुम्हाला असेच जुने व्हिडिओ आता जे चाललेत ना ते खपवणार. आता तिचा ब्रेक चाललाय, आता ती आराम करून घेते आणि आता ते तो जुने पुराणे व्हिडिओ हे मी सांगते ना तुम्हाला, हे जवळजवळ नाही म्हटलं तरी 15-20 दिवसापूर्वीचे व्हिडिओ आहेत ते ती आत्ता टाकते. आणि आता तिचं एकदम रिलॅक्सेशन टाईम चालू आहे. सगळे स्केड्यूल करून ठेवले, ते स्केड्यूलप्रमाणे ते एक एक येत आहेत. कारण छुट्टी ताईच्या इन्स्टा अकाउंटवर कधीचेच 15 दिवस आधीच गेलेले आहेत ते. छुट्टी ताई एकदम टाईम टू टाईम फोटोज अपलोड करत होती त्याच्यामुळे. आणि बोचू आता तुला असं वाटत असेल आता छुट्टीला सांगशील मला ब्लॉक करायला, मला काय फरक नाही पडत, सांग ब्लॉक करायला. माझ्याकडे जासूस आहेत, कोणाला ब्लॉक करणार आणि कोणाचं तुला करणार. मग तुम्हाला प्रायव्हेट अकाउंट ठेवायला लागेल. आहे हिंमत तर प्रायव्हेट करून टाका अकाउंट. अँड येस, अपयशने पण फोटोज केव्हाचेच टाकलेले आहेत त्याच्याही इन्स्टा अकाउंटला. तर आम्हाला हेही माहिती होतं की अपयश तिथे आहे, पण मला थोडंसं एक हे होतं की ते लास्ट टाईमचेच तर फोटो नाहीत. कारण लास्ट टाईम पण एकदाही जाऊन आलेली आहे, लास्ट मॉन्सूनमध्येही गेली होती आणि तिथे पाऊस आणि येते आणि हिची ट्रिप एकदम सुपर फ्लॉप ट्रिप झाली होती ती. तशी हिची कुठचीच ट्रिप अशी काही एकदम चांगली नाहीच झाली आत्तापर्यंत, सगळ्याच फ्लॉपच ट्रिप करते. आणि अशा बाईने स्वतः ट्रिप अरेंज करण्याचा आणि कंपनी आणि फॉर्म केलेलं आणि आमचं वेंचर करून एकदम हे केलेलं आणि सगळं आमचं प्लॅनिंग आणि त्याच्यामध्ये असं कौतुक आहे आणि सगळ्यांनी हिचं कौतुक केलेलं की हे सगळं करते. आणि त्याच्यावर व्हिडिओ पण छापले की आम्ही आता असं ट्रिप्स काढणार आहोत आणि मग फॅमिलीचा सपोर्ट असतो आणि फॅमिलीच्या सपोर्टशिवाय काहीच पॉसिबल नाही आहे. मी गेली तर छाछू आईनी तिला चांगलं सांभाळलं माझ्या मुलीला आणि त्याच्यानंतर छुट्टी ताई पण सांभाळत होती, ते तिचा अभ्यास घेत होती आणि त्याच्यामुळेच मला हे पॉसिबल झालं. बिझनेस वुमेन. आणि आता काय झालं बिझनेस खतम, जिजा साली टूर्स फिनिश. हे बाकीत मी केव्हाच केलेलं, फर्स्ट अँड लास्ट ट्रिप. आणि आता तीच रियालिटी झाली. ती होणारच होतं, ये तो होना ही था तुमसे ना हो पायल बा. आणि मी आताही हे भाकीत करते की हे आता यूट्यूब पण जास्त दिवसाचं नाही आहे, हिचं लवकरच गुंडाळणार आहे. सो ही कॉमेंट बघून घ्या. वा, झालं अंड्यांना उत्तर मिळालं तुम्हाला. सांगते तर ऐकत नाही ना, ऐकायचं नसतं तर जा. आणि जे लोक जाऊन आले यांच्याबरोबर फ्लॉप ट्रिपला आपले पैसे घालवून आले, तेव्हा पण मी सांगत होती की अव्वाच्या सव्वा लुबाडतायत तुम्हाला. त्याच्यावरती एका जागी 2-2दा जातात ते लोक तुमच्याकडनं पैसे डापून. आता बघा सगळीकडे ही बाई 2दा जाते. एकदा फ्लॉप स्वतःच्या तोंडावर आपटून येते आणि शेणात बुचकळून येते आणि परत जाते मग तिकडे त्याला हे करायला, चांगलं चुका सुधारायला. अशी एक ट्रिप 2दा करते ही बाई. ही काय दुसऱ्यांचं हे घेणार आहे. जे जाऊन आले ना त्यांचा कसा कटलाय ना, इतकं बेकार कटलाय ना. कसं वाटतंय मग आता ह्यांच्याबरोबर जाऊन येऊन कसं वाटतंय?
तोत्या लोक आणि तोत्यांची महातोत्या ताई घेऊन गेलेली त्या डुकऱ्याबरोबर. ती स्वतःसाठी गेलेली, स्वतः शकालक्का बुम बुम करायला. ते घरच्यांना कळलं ना, ट्रिप बंद आणि सगळंच बंद. आणि स्वतःचा मजा करून आली ती तुमच्या नावाने. आणि आता कुठे जात नाही काय तर म्हणे सगळे आपापल्या कामात बिझी आहेत. स्वतःच आधी सांगितलं आमचं वेंचर आणि आता काय झालं, कुठे झालं, वेंचरचं ॲडव्हेंचर झालं वाटतं हिच्या. आणि उगाच हिने इंग्लिश बोलायला जाणं, रेदर नसतं ते रादर असतं. काय बोलत असते उगाच ॲक्सेंट, म्हणजे सगळ्यांना रेदर मी हेच सांगेन रेदर. आणि काय आज ज्ञान देत होती, पेलत होती की ते बॅगमध्ये काय ठेवायचं नाही. आणि मी ती रील बघितली आणि मी चेक करत होती, तर त्यांनी मला बाहेरच काढायला लावलं सगळं आणि ती बॅग रिजेक्ट झाली. अगं बाई, जेवढं ना आपल्याला अक्कल आहे ना, ते व्हेंचरसारखंच आहे ना. जास्त काय बोलू नको, तुला त्याच्यातली काही अक्कल नाही आहे, काडीची पण अक्कल नाही आहे, शून्य डोकाची बाई. ते प्रत्येक एअरपोर्ट टू एअरपोर्ट डिफर करतं. एअरपोर्ट ऑफिसर, कस्टम ऑफिसर्स आणि चेकिंग ऑफिसर्स ऑन ड्युटी जे असतात त्यांच्यावर डिपेंड करतं की त्यांना काय अलाव करणार, काय नाही अलाव करणार. म्हणजे बेसिक गाईडलाईन्स तर असतातच, पण काही ते बॅग पूर्ण आतून बाहेरून पूर्ण स्कॅन होते. अगदी तुम्ही असं छोटी टाचणी पण ठेवली असेल ना, तरी ती बॅगमध्ये स्कॅन होते. सो इट्स ओके. जर आपण सगळं आपला मोबाईल बॅगेत असला आणि ती बॅगच ठेवली तरी कधी ते पास करतात. त्यांना डाऊट आला तरच ते उघडायला लावतात, नाहीतर नाही करत. आणि काही ठिकाणी ते आधीच सांगतात की काढून ठेवा, बाहेर काढा म्हणून. सो ते जे सांगतात तसं फॉलो करायचं. आणि हातात बितात घालायचं ते तर म्हणजे चंदडोक्याचे मंद असतील म्हणूनच तू ते प्रताप केले असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ऑलरेडी तू म्हणते की फ्लाईट डिले होतं आणि सगळं असं प्रॉब्लेम झालेला आणि हे ते, आणि त्या गोंधळ म्हणून तू हे आणि एक्सपेरिमेंट करायला गेलीस तिथे, की अजून तुझा वेळ जात नव्हता का? जेवढा गेलेला वेळ तेवढा बस झाला नव्हता का? की अजून त्याच्यातच तुला एक्सपेरिमेंट करायचे होते की काय होतं, बॅग अलाव करतात की नाही करत? मूर्ख बाई, ह्यांचं काही ऐकू नका हो. म्हणजे माझी तर मंडळी ऐकतच नाही, आणि बाकी ज्यांना ऐकायचं ना ते ऐका आणि डबड्यात जा. मी रील पाहून असं करत होती, मग मी रील पाहून केलं. अरे तुझं पण बघून लोक काय ना काहीतरी करतात ना, त्यांचे असे हाल होतात, त्यांची वाट लागते ना. तुला ज्यांनी फॉलो केलं ना त्यांचे श्राप लागले तुला, म्हणून असले काहीतरी रील बघते फालतू आणि ट्राय करत असते बावळट बाई, काही सांगत असते. आणि आता स्वतःचं राहिलं बाजूला आणि त्या फेकेवीचं प्रमोशन करते. बापरे, फेकेवीकडनं बुक करा आणि फेकेवीकडनं. आणि इतका खोटेपणा आहे ना. मी तुम्हाला सांगितलं ना मंडळी, स्टार्टिंगलाच सांगितलं ना, ही बाई तुम्हाला जरी असं वाटत असेल की आता काहीतरी बदलली आहे वगैरे, तर ही बदलू शकत नाही. अजूनही ती खोटेपणाच करते. आता कसं दाखवते, अगदी मी पहिल्यांदाच इथे आली आहे आणि पहिल्यांदाच हे सगळं अनुभवते. आणि त्या अपयशला काय इंट्रो केलाय, त्या अपयशला तर ह्याच्या आधी आम्ही कुठे आणि किती पकडलंय. तेव्हा तर मारे सगळ्यांना सांगायची आमचा मॅनेजर कम्फर्टेबल नाही, आमचा डॅमेजर कम्फर्टेबल नाही. आणि आता कसा एकदम कम्फर्टेबल झाला तुमचा डॅमेजर, झाला तो झाला. आणि मुद्दामून म्हणजे किती तो खोटेपणा स्वतःच सिद्ध करतात की आम्ही किती खोटे आहोत. तर आता त्यालाच फोकस करतात की अपयश म्हणजे अपयश असला ना की आम्हाला काहीच टेन्शन नाही. अपयश असला ना की आम्हाला खाण्याचं असं करतो तसं करतो, त्याला सगळी माहिती आहे, तो सगळं सेट करतो, तो सगळं तो बेस्ट आहे, तो असं आहे, तो तसं आहे. ओ माय गॉड, काय असं झालं काय की अपयश एकदम आता हे लाईमलाईटमध्ये आलं आहे, फोकस केला आहे अपयशवर. आणि लास्ट ट्रिपला पण होता, तू ही फर्स्ट ट्रिप नाही काढली आहेस, ह्या ठिकाणी पण तू सेकंड टाईम आली आहेस. फर्स्ट टाईम तू स्वतःच्या अकलेचे तारे तोडले होतेस, त्या फण्याने काहीतरी गोंधळ घातलेला, त्याला शिव्या घालून झाला. आता सेकंड टाईम आली आहे आणि आता असं दाखवते की मी फर्स्ट टाईमच इथे आली आहे आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे आणि खूपच मस्त वाटतंय. आणि अपयश तर त्यावेळेला पण होता ना, त्यावेळेला पण तुमच्याबरोबर आलेला, फोटोत बघितले आम्ही, मी लावला पण होता फोटो इन्स्टाला. मग त्यावेळेला त्याची अक्कल नव्हती का? तेव्हा तो काय चांगल्या खाण्याच्या जागा वगैरे दाखवू शकत नव्हता. यावेळेला एकदम त्याला अक्कल आली आणि सगळं हुशारपण आहे आणि तो खूप चांगला पण आत्ता झाला का? किती खोटेपणा करायचा यार बोचू. स्वतःला विचार ना, आपण किती नेक्स्ट लेवलचे बकलोड आहोत ते. आणि आम्हाला गरज नाही, आम्ही तुमच्यासारख्यांना ची खळगी भरत नाही. मग ती तू असू दे, नाही तर फेकेवी असू दे, नाही तर आणि कोण असू दे. आम्हाला अक्कल आहे, आम्ही आमची ट्रिप व्यवस्थित प्लॅन करतो आणि आम्हाला आमच्या पैशाची किंमत आहे.
त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासारख्यांच्या घशात अजिबातच घालणार नाही आणि तुमच्या रेकमेंडेशनवर जाणार नाही. मी हे आधीच सांगितलं की तुमच्यासारख्या म्हणजे मुलांच्या तुमची मुलं ज्या शाळेत जात असतील ना, ती शाळा सगळ्यात आधी चेकलिस्टमधनं क्रॉस होते. तर शाळा नाही घालू शकत तर तुम्ही कुठलीच गोष्ट जी तुम्ही करताना ती आम्हाला करायचीच नाही. त्याच्यामुळे तू कोणाचं रेकमेंडेशन देशील ना, त्याची तर म्हणजे 12च वाजले, त्याचा आहे नाही तो धंदा ठप्प होईल. या फेकेवीचा तर झालाच पाहिजे, त्याला जाम खुजली आहे. आणि ही बाईनं खरंच प्रूव्ह झालं आता की एक नंबरची पनोती आहे. जिथे जाईल तिकडे ही स्वतः वाचते आणि तिकडच्या लोकांनाच काहीतरी पनोती लागते. आता ही जाऊन आली आणि आजच न्यूज आली आहे की आसाममध्ये अर्थक्वेक झाला आहे म्हणून आणि खूप नुकसान झालं आहे. असली आहे, बापरे खतरनाकच आहे. हिचं काहीतरी बघायला लागेल. ही कुठे जाईल ना तिथे सांभाळून राहा बाबा. आणि छुट्टी ताई तर काय अलगच मूडमध्ये आहे, एकदम गरीबो की मिया खलिफा बनली आहे. आणि हिला काय मध्येच येतं अंगात, बोलता बोलता एकदम झटके मारते काय माहिती. एकदम चांगलं बोलत होती, एकदम चांगलं की आता आम्ही खूप थकलो आहोत पण आता आम्ही निघालो आहोत कारण आम्हाला एका मार्केटला जायचं आहे, कारण आम्हाला खूप उशीर झाला. आता उद्या आम्हाला दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचं आहे तर आम्ही आता ते मार्केट एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. त्यासाठी आम्ही रॅपिडो केली आहे आणि तुम्ही पण करू शकता. पण बस ते आता तुम्ही पुढे बघा काय होणार आहे. दॅट्स इट. मी आता तुम्हाला दाखवते पुढे काय होणार आहे. हे म्हणजे मध्येच काय झालं, मध्येच झटके येतात का. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, ही कॉमेंट तुम्ही बघायलाच पाहिजे मंडळी, सो बघून घ्या. अपयश इज वर्किंग इन टेक्नॉलॉजी कंपनी. टेक्नॉलॉजी कुठची कंपनी? टेक्नॉलॉजी कंपनी. बोचुमॉन कंपनी पब्लिक लिमिटेड. 6 वर्षाची मुलगी अजून सिनियर KG ला आहे. अँड हर हजबंड इज पीडियाट्रिशियन डॉक्टर इन ब्रॅकेट. ओ माय गॉड. म्हणजे स्वतःच्या भक्तांना बरोबर ओळखते. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची लेवल हिला बरोबरच माहिती आहे की पीडियाट्रिशियन म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे की डॉक्टर. म्हणजे पीडियाट्रिशियन डब्बा खाणारा नाही आहे मंडळी, डॉक्टर आहे. डॉक्टरमधला पीडियाट्रिशियन आहे तो, पीडियाट्रिशियनमधला डॉक्टर आहे. समजलं? नाही समजलं जाऊ दे, ह्याच्या भक्तांना समजलं ना बस झालं. सो अशा रीतीने हिची अशी छपरीगिरी सगळं करून आता झालेली आहे आणि आता काही राहिलेलं नाही आहे. त्या ट्रिपमध्ये पण काही दम नसणार आहे. पण आता होऊन जाऊ दे ट्रिप आणि मग ह्याच्यानंतरचं पॉडकास्ट सगळ्या ट्रिपच्या व्लॉग्सवर रिॲक्शन असेल. ते पूर्ण ट्रिप झाल्यानंतर होपफुली येईल. तसंच काही झालं तर मध्ये येऊही शकता, आपणा कुछ भरोसा नाही आहे. पण मोस्टली आता ट्रिप नंतरच, म्हणून मी आज ते वाइंड अप करून घेतलं आत्तापर्यंतचं सेशन. सो होप तुम्हाला आवडलं असेल आजचं पॉडकास्ट. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टसोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.